नमस्कार मित्रांनो, आज आपण खूपच सोपी आणि झटपट बनवणारी पालक पकोडे रेसिपी पाहणार आहोत. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, पावसाळा असो किंवा संध्याकाळचा चहा, पालक पकोडे नेहमीच परफेक्ट लागतात. सुरुवात करूया. पहिले मी पालक स्वच्छ धुवून आणि कटिंग करून घेतली. पहा किती बारीक केले आहे, खूप बारीक केले. मग कांदा घेतला, बारीक चिरला मी. बघा किती छान. कोणी 2 कांदे घेतं, कोणी 1 कांदा घेतं. माझे कांदे छोटे होते त्यामुळे मी 2 कांदे घेतले आणि ते दोन्ही कांदे खूप बारीक चिरले. बघा किती बारीक चिरला आहे. बघा खूप बारीक चिरला मी कांदा. आणि तुम्हीही तसंच कटिंग करा. आणि खूप त्यानंतर मी बटाटे बॉईल केले, बटाट्याचे छिलटे काढून टाकले. आणि आता आपण बटाटे मी छोटे छोटे होते त्यामुळे मी 2-3 घेतलेत बटाटे. बघा दिसलं किती व्यवस्थित असं छान. बघा पालक कटिंग करून टाकली छानपैकी. बघा किती सुंदर वाटते. बटाटे किसून घेतलेला आहे, खूप छान किसला. मी 3 बटाटे घेतले आणि मी हे सम्राटचं चण्याचं पीठ यूज करते. तर चण्याचं पीठ मी माझ्या अंदाजे घेतलं. तुम्ही 1 कप घेऊ शकता. 1 कपामध्ये सहजली होईल. आणि ते चाळून घ्या, शक्यतो चाळलेलं चांगलं. कांदा बघा चिरलेला कांदा टाकलेला आहे. हळदी, धनिया, जिरा, तिखट, लाल मीठ हे सर्व मिक्स केलं. बघा एक छान असा गोळा तयार केला मी. बघा कसं सगळं मॅश केलं की नाही, खूप सुंदर असा स्ट्रक्चर तयार होतं. बघा आता छोटे छोटे गोळे करून सोडले. बघा कशी तेलामध्ये. गॅस थोडा बारीक केला. बघा असा ब्राऊन कलर झाला ना खूप. बघा किती सुंदर वाटते. बघा हां, आता चेक करा. तुम्हाला असं वाटलं की ब्राऊन झालेलं आहे, मग त्यानंतर तुम्ही बघा हे बघा कसे काढलेत मी. आपले पालकचे पकोडे खुसखुशीत झाले आहेत आणि आतून एकदम मोहित. तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा साईड डिश म्हणूनही बनवू शकता. मी इथे हे शेजवान चटणीसोबत सर्व करत आहेत, पण तुम्ही हिरवी चटणी, सॉस किंवा चहासोबतही मस्त एन्जॉय करू शकता.